विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी असताना तुम्हाला मॅथ्सला घाबरायची गरजच नाहीये. हा व्हिडिओ तुमची मॅथ्सची सगळी भीती दूर करणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगणार आहे, की सर फिजिक्ससाठी ओके आणि केमिस्ट्रीसाठी पण असेच व्हिडिओ बनवा. मी बनवणार आहे. मी तुम्हाला कसं तुमची भीती दूर करणार आहे. पहिला भीती का वाटते ते सांगतो मुलांना बरं का. मुलांशी बोलल्यानंतरच मी हे जाणून घेतलंय बरं का. मुलं काय म्हणतात, "सर फिजिक्स आणि केमिस्ट्रीला हो 30-30 मार्क आहेत प्रॅक्टिकलला आणि 10-10 एम-सी-क्यूज असतात." ठीक आहे, थोडा अभ्यास केला की होतंय पास. पण मॅथ्समध्ये काय होतंय, की मॅथ्समध्ये इंटिग्रेशन नाव ऐकलं की गार होतोय आपण. डिफरन्शिएशन पण तेवढंच अवघड आहे. ओके, वेक्टर पण काही असं ईझी नाहीये लक्षात घ्या. मग इथं प्रॉब्लेम क्रिएट होतोय. मग याचं सोल्युशन देण्यासाठी मला तुम्हाला अगोदर पेपर दाखवावा लागेल. मला तुम्हाला अगोदर दाखवावा लागेल पेपर. चला. आता हा जो पेपर आहे ना लक्षात घ्या, समजून घ्या. तो हा जो पेपर आहे, तो आपण कुठला घेतलाय सांगा बघू 2025 चा म्हणजे लेटेस्ट आहे. इथं 2 लिहिलंय याचा अर्थ तो फेब्रुवारी मधला आहे. छान. आता या पेपरमध्ये लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो डायरेक्टली मी तुम्हाला शेवटच्या पेजवर नेलंय. डायरेक्टली मी तुम्हाला शेवटच्या पेजवर नेलंय आणि मी तुम्हाला दाखवतोय काय ते बघा, की इथं तुम्हाला हे जे 4 मार्काचे प्रश्न दिसतायत, हा जो 4 मार्काचा प्रश्न आहे, ते थेरम आहे. ओके. हे जे 4 मार्काचं आहे, ते सुद्धा थेरम आहे आणि हे गॅरंटेड क्वेशन्स आहेत. बरं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लिनियर प्रोग्रामिंग, एल-पी-पी. हे जर तुम्हाला ग्राफ येत असेल ना, तर एल-पी-पी जमणारच बरं का. जमणारच लक्षात घ्या. हे काहीही अवघड नाहीये आणि मी देतो की तुम्हाला त्यावेळेस मी पण व्हिडिओ प्रोव्हाईड करणारच आहे. चला, ॲप्लिकेशन ऑफ किंवा हे डिफरन्शियल इक्वेशन मधलं आहे ना, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगवर बेस्ड न्यूमेरिकल राहू दे, राहू दे. पण आपले 3 प्रश्न झाले. इथंच 12 मार्क कव्हर होतायत. इंटिग्रेशन शिकवत असताना लाईव्ह सेशनमध्ये आपण हे घेतलंय बरं का 4 मार्काचं न्यूमेरिकल. घेतलेलंच आहे हे लक्षात घ्या. घेतलेलंच आहे. आता मी तुम्हाला सांगतो. आता काय करायचंय मला माहितीये का, की मला तुम्हाला नेक्स्ट पेजवर न्यायचंय लक्षात घ्या. नेक्स्ट पेजवर लिहिताना मला वाटतं इथं क्लिक केलं पाहिजे. ओके. हां. आता पुढचं पेज ओपन झालेलं आहे. नीट लक्ष द्या. ओके. मला हे थोडंसं इरेज करू दे. आता लक्ष द्या. पहिल्या पेजवर असतात एम-सी-क्यूज. पहिल्या पेजवर असतात एम-सी-क्यूज. एम-सी-क्यूजमध्ये मी तुम्हाला सांगतोय, की पहिल्यांदा मी तुम्हाला ही एम-सी-क्यू वाचायला लावतोय. वाचा बघू काय? If the mean and variance of the binomial distribution are 18 आणि 12 respectively, then n is equals to. गंमत सांगू का? मीन म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स म्हणजे व्ही ऑफ एक्स. ई ऑफ एक्स, व्ही ऑफ एक्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. अरे कुठलाही पेपर काढा, तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स वरती प्रश्न मिळणारच आहे. मिळणारच आहे लक्षात घ्या, मिळणार आहे लक्षात घ्या. बरं, आता आणखीन एक महत्वाचं. चला हा प्रश्न जरा मन लावून व्यवस्थित वाचा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स रेज टू एक्स आणि 1 प्लस लॉग एक्स डीएक्स. सांगू का? हा जो प्रश्न आहे तो इंटिग्रेशनच्या आपल्या ज्या काही एम-सी-क्यू आहेत ना पुस्तकातल्या सॉल्व्ह किंवा मिसलेनियस मधल्या त्यातला ॲज इट इज तो प्रश्न आहे. ॲज इट इज. बरं चला ठीक आहे हो, हे आम्हाला नाही जमत एम-सी-क्यू. भीती वाटते पहिल्यापासून एम-सी-क्यूची का कुणास ठाऊक. काही हरकत नाही. नेक्स्ट पेजवर जाऊया आपण बरं का. आता नेक्स्ट पेजवर जाताना लक्षात घ्या, नेक्स्ट पेजवर जात असताना बघा तिथं आणखीन प्रश्न दिसतायत. खूप प्रश्न आहेत. पण मला प्रश्न दाखवायचा आहे. हे 4 प्रश्न तुम्ही जर शांतपणे लक्ष दिलं, तर हे जे 4 प्रश्न आहेत, ते 1-1 मार्काचे प्रश्न आहेत. इथं ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन विचारलंय. ते सी मध्ये पण बऱ्याच वेळा विचारलंय बाळांनो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, इथं लक्ष द्या. इथं बघा ॲडजॉइंट. अरे 2/2 चा ॲडजॉइंट काहीच अवघड नाहीये. त्याच्यानंतर ट्रुथ टेबल फिक्स क्वेशन आहे. म्हणजे तुम्ही जर असं शोधत गेला ना, मी तुम्हाला सांगतो बाळांनो, माझं प्लीज इंटिग्रेशनचे लाईव्ह लेक्चर YouTubeवर मी अपलोड रेकॉर्ड आता आहेत, अवेलेबल आहेत. त्यात मी हे सगळे प्रश्न घेतलेत आणि इंटिग्रेशन मध्येच आपण कॉन्फिडन्स वाढवलेला आहे मुलांचा. अजून बघायला जाऊया. हे मॅट्रिक्स हाही फार अवघड प्रश्न नाहीये. पण थांबा की मला याच्यासाठी हे सोपं वाटतंय. स्विचिंग सर्किट. त्याच्यानंतर मला सांगतो nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता इथं काही शॉकिंग मी बोलणार आहे. 2025 फेब्रुवारी महिन्यात हा पेपर झाला. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये सीईटीची एक्झाम झाली. सेम, सेम,
सीईटी मध्ये लॉग एक्सचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलेलं आहे. लॉग एक्सचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलेलं आहे, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला मार्क्स ऍप्लिकेशन ओपन करायला सांगतोय. मी आता ओपन करत बसणार नाहीये. तुम्ही ओपन करा आणि त्या मार्क्स ऍप्लिकेशन मध्ये इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला लॉग एक्स अरे डेरिव्हेटिव्ह मध्ये बरं का, लॉग एक्स nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सापडतं की नाही बघा, सापडणारच, लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा असा आहे की आपल्याला जो पेपर दिसतो त्याची विनाकारण तुम्हाला भीती वाटते, पण थांबा. थेरम, परत थेरम, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये दोनच थेरम आहेत. एक तर टॅन थीटाचा आहे किंवा हे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. 3-4 मार्काला परत. मग सेक्शन डी मध्ये बापरे, हे बी वेक्टरचं थेरम. मग एक थेरम, दोन थेरम, चला ठीक आहे. 3 थेरम, 4 थेरम, 16 मार्क इथं झाले थेरमचे. मग थेरम आपण पहिल्यांदा केले तर भीती कमी झाली, लक्षात घ्या. बिलकुल घाबरायची तुम्हाला गरजच नाहीये आणि सगळे पेपर हे अशीच असतात रे. हे फाइंड व्हॅल्यू ऑफ सेक आहे म्हणलंय. तुम्हाला सांगतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कोसाइन रूल आहे, साइन रूल आहे, त्याचे फॉर्म्युले आहेत, त्याचे काही प्रूफ आहेत. आहे खूप मोठा अभ्यास, हेही लक्षात ठेवा बरं का. आणि तुम्हाला क्लिअरली सांगू का, हा प्रश्न जरा वाचा रे. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲट टाइम टी इज गिवन बाय एस इक्वल्स टू 2t क्यूब आणि हे विचारलंय. फाइंड द वेलोसिटी डिस्प्लेसमेंट ॲट द टाइम व्हेन ॲक्सेलरेशन इज म्हणलंय. बरोबर? सेम असा क्वेश्चन मी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट मध्ये दाखवतो. त्यात फाय ची व्हॅल्यू दिली असते इन टर्म्स ऑफ टी. मग डी फाय बाय डी टी काढलं की ईएमएफ मिळतो. डीएस बाय डी टी काढली की वेलॉसिटी मिळते. डबल डेरिव्हेटिव्ह काढलं की ऍक्सेलरेशन मिळतं. या व्हिडिओमध्ये मला शिकवायचं काहीच नाहीये. पण या व्हिडिओमध्ये आता जे मला सांगायचंय ते सांगण्याचं काम मी आता करतोय. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मॅथ्सचे थेरम केले तर मॅक्सिमम 16 मार्कापर्यंत थेरम येऊ शकतात. जर आपण थेरम केले तर. त्याच्यानंतर ट्रूथ टेबल फिक्स आहे 4 मार्काचा, एकदम इझी क्वेश्चन. एलपीपी फिक्स आहे 4 मार्काचा, एकदम इझी क्वेश्चन. एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हेरियन्स फिक्स आहे 2 मार्काचा, एकदम इझी क्वेश्चन, लक्षात घ्या. मग अशा रीतीनं जर आपण टिपिकल क्वेश्चन सोडवत गेलो तर काय होईल? आपली पहिला भीती कमी होईल. पण एवढं माझं अपेक्षित, हे मला अपेक्षित नाहीये, लक्षात घ्या. हे मला अपेक्षितच नाहीये. तुम्ही 4-5 मिनिटं झालं माझा हा व्हिडिओ बघताय. तर मला आता तुम्हाला गुरुमंत्र सांगायचा आहे, की हे इनिशियल स्टेज आहे फक्त. एवढ्यावर समाधानी राहायचं नाहीये आपल्याला. तुम्ही सुरुवात केलेली आहे अभ्यासाला, तुम्ही हे करणार आहे. आपल्याला ते टेक्स्टबुक, त्याचा अभ्यास असा करायचा आहे, की 2 वेळा किंवा 3 वेळा लागू दे. ओके, आयएमपी क्वेश्चन्स नाहीयेत मॅथ्समध्ये, लक्षात घ्या. सगळे सोडवायचे आहेत आणि एकदा नाही 2 वेळा 3 वेळा सोडवायचे आहेत, लक्षात घ्या. पुस्तकातले 40% सॉरी 80% प्रश्न, 50 पैकी 40 असं मला म्हणायचं होतं, सीईटीला टेक्स्टबुक मधले ॲज इट इज असतात. मग टेक्स्टबुक मधले ॲज इट इज प्रश्न येत असतील तर का नाही करायचे आपण? का? का नाही करायचे, लक्षात घ्या. केलं पाहिजे. म्हणजे मला काय होतंय, आयुष्य अख्खं घाबरण्यात निघून जातंय. हे होईल का? ते होईल का? हा पेपर कसा जाईल? प्रश्न येतील का? तर मॅथ्सला मी तुम्हाला सांगतो, मॅथ्सला आयएमपी क्वेश्चनच्या भानगडीत पडू नका. ओके. थेरम सगळेच करायचे आहेत. वेक्टर सारख्या थेरम मध्ये तुम्ही आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट गेल्या वर्षीची शोधा. मी 14च्या 14 थेरम घेतलेत. अतिशय व्यवस्थित घेतलेत, लक्षात घ्या. एकदम छान पद्धतीने शिकवलंय रे. ओके. लाईव्ह लेक्चर पण नाही आहेत, ते रेकॉर्डेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कमी वेळेत ते कंप्लीट करता येईल, लक्षात घ्या. पण थांबा ना, थांबा. सोमवारपासून वेक्टर सुद्धा लाईव्ह आपण घेतोय, लक्षात घ्या. संध्याकाळी 9:30 वाजता. म्हणजे आपण खूप लेट घेतोय लाईव्ह सेशन. पण 11 वाजेपर्यंत मुलं असतात. शेकडो. हां, 100 पेक्षा जास्त मुलं असतात, लक्षात घ्या. बरं, मग मुद्दा असा आहे, विनाकारण कुठल्याही सब्जेक्टला घाबरू नका. जसं मी मॅथ्सचं सांगितलं तसं फिजिक्स आणि केमिस्ट्री पण तुम्हाला सांगेन, की प्रश्न येतायत कसे, कुठले येतायत आणि काय केलं पाहिजे. कुठल्या टॉपिकमध्ये काय प्रश्न फ्रिक्वेंटली विचारले जातात हे मी तुम्हाला सांगेन. म्हणजे तुमचं बेसिक तयारी होईल. पण करायचंय सगळंच. ऑल द बेस्ट.